हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही एकदम मजेत असणार. सो आजचा आपला व्हिडिओ आहे की तुमचे नेक्स्ट 15 डेज कसे जाणार आहेत. आणि हे टाईमलेस रीडिंग आहे, तर तुम्ही जेव्हा पण बघत आहात त्याची जे नेक्स्ट 15 डेज आहेत त्यावर ही गोष्ट अवलंबून असेल. सो चला सुरू करूया की तुमचे नेक्स्ट 15 डेज कसे जाणार. तुम्हाला पाईल नंबर 1 आणि 2 मधनं एक चूज करायचं आहे आणि तुम्ही जे सिलेक्ट केलेली आहे ती पाईल तुम्हाला बघायची आहे. ओके, तर चला बघूया. आपण पहिले पाईल नंबर 1 बघूया. ज्यांनी पण पाईल नंबर 1 हे चूज केलेलं आहे त्यांचे नेक्स्ट 15 डेज कसे जाणार आहेत ते आपण बघूयात. मी आधी कार्ड अरेंज करून घेते. सो ओके, सो नेक्स्ट 15 डेज ना पाईल नंबर 1 तुमचे थोडे टेन्शनमध्ये जाणार आहेत. तुम्ही ना कोणत्या तरी गोष्टीचा खूप विचार करून करणार आहेत नेक्स्ट 15 डेजमध्ये. आणि त्यामुळे त्या विचारामध्ये तुम्ही इतके गुंतून जाल की इतकं ओव्हर थिंकिंग कराल तुम्ही की त्यामुळे तुमची प्रकृती पण थोडीशी हालवू शकते. तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. रात्री तुम्हाला झोप व्यवस्थित येऊ नाही शकणार. तुम्हाला झोपेचा त्रास होणार ह्या विचारांमुळे. सो आणि त्यानंतर तुम्ही कुणाला तुम्हाला स्वतःला तर नाही कळत आहे की तुम्हाला काय करायला हवं, पण तुम्ही दुसऱ्यांना नक्कीच ॲडवाईस देत फिराल. हे तुम्हाला नाही करायचं आहे. नेक्स्ट 15 डेजमध्ये तुमच्यासोबत आणखी हे होणार की तुम्ही खूप काम करून राहिलेले आहे, तुम्ही खूप कष्ट करून राहिले आहे, पण त्याचं तुम्हाला आउटपुट नाही मिळत आहे. हा तुम्ही विचार करत राहणार आहे. कंटिन्यू तुम्हाला असं वाटेल की यार मी इतकं मेहनत करतो आहे, इतकं जीवापाड त्या गोष्टीकरिता लागलेलो आहे आणि ती गोष्ट मला मिळत नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही ना थोडेसे डाऊन होऊन जाणार आणि खूप विचार करायला लागाल. ओव्हर थिंकिंग तुमची खूप जास्त होणार आहे नेक्स्ट 15 डेजमध्ये. पण त्यामध्ये एक चांगली गोष्ट होते की तुम्ही हलणार नाही. थोडंसं स्ट्रेस घ्याल, पण त्यानंतर तुम्ही पुन्हा उभे व्हाल आणि स्वतःला इन्करेज कराल की नाही, माझ्याकडनं आता मी हे खूप ओव्हर थिंकिंग करून झाली. आता मला पुन्हा सुरू करायचं आहे. पुन्हा मला रेसमध्ये यायचं आहे आणि पुन्हा धावायचं आहे त्या गोष्टीकरिता. आणि ती गोष्ट तुम्ही मग शेवटी ती गोष्ट तुम्ही अचीव्ह कराल. असं मला ह्या नेक्स्ट 15 डेजमध्ये तुमच्याकरिता दिसत आहे. आणखी मला एक गोष्ट दिसत आहे की तुम्हाला ना तुम्ही थोडंसं ना 15 डेजमध्ये खूप थोडं लोनली फील कराल. तुम्हाला असं वाटेल की तुमचं साथ द्यायला तुमचं सोबत असं बॅड आणखी चांगल्या गोष्टीमध्ये कुणी आहेच नाही. तुम्हाला सगळं ना एकट्यालाच हँडल करायला लागत आहे, एकट्याला सर्वाईव्ह करायला लागत आहे, एकट्याला फेस करावं लागत आहे, असं तुम्हाला ह्या नेक्स्ट 15 डेजमध्ये वाटेल. पण त्यानंतर तुम्ही टिल द एंड तुमच्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही इतकं विचार करत होते ते सगळं बरोबर स्टेप बाय स्टेप चांगल्या होत जाणार. आणि नंतर तुम्हाला कळेल की ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत होत्या ना त्या कुठे ना कुठे व्हायला होणं गरजेचं होतं, असं तुम्हाला समजेल. सो नेक्स्ट 15 डेज पाईल नंबर 1 तुमची अशी जाणार आहे. सो थोडं मेडिटेशन करा, तुम्हाला बरं वाटेल, ही माझी ॲडवाईस आहे. आणि हां, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट 15 डेज तुमचे असेच गेलेत का हे नक्की मला कमेंट करून सांगाल नेक्स्ट 15 डेज नंतर प्लीज. आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. सो पाईल नंबर 2 आता आपण तुमचं बघूया की पाईल नंबर 2चे नेक्स्ट 15 डेज कसे जाणार आहे. ओके,
सो पाईल नंबर 2, नेक्स्ट 15 डेज तुमची. पहिले तर तुम्हाला मी सांगते की तुम्हाला ना काहीतरी असं कळणार आहे तुमच्याविषयी की लोकं तुमच्याविषयी खूप गॉसिपिंग करत आहे आणि ते तुम्हाला कळेल की तुमचाच कोणता तरी जवळचा व्यक्ती तुमच्याविषयी फार गॉसिपिंग करत आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप हर्ट होऊन जाणार. एकदम तुम्हाला मनापासून असं वाटेल की यार हा माझ्याविषयी असा बोलत होता. मी याच्याविषयी इतकं चांगला विचार करत होती आणि मला तुम्हाला असं तुम्हाला असं खरंच नाही वाटणार की हा तुमच्याविषयी किंवा ही तुमच्याविषयी असं बोलू शकते. त्यामुळे तुम्हाला खूप हर्ट होणार या 15 डेजमध्ये आणि त्यानंतर तुमची फायनान्शियली तुम्ही काहीतरी नवं सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी न्यू बिगिनिंग होणार आहे. फायनान्शियली ग्रोथ तुमची होणार आहे स्टार्टिंग ह्या 15 डेजमध्ये. आणि खूप लोकं असे आहेत जे ना तुम्हाला तुमच्या मागे खूप काही अशा गोष्टी करत आहेत की ते तुमच्या समोर तर खूप चांगले चांगले बनतात आणि तुमच्या मागे ना तुमची खूप गॉसिपिंग करत राहतात. तुमच्याविषयी चांगलं नाही बोलत, तुमच्याविषयी खूप वाईट विचार करतात ते. असे हे नेक्स्ट 15 डेजमध्ये तुम्हाला लोकं मिळणार आहेत आणि त्यांचा खरा चेहरा पण तुमच्यासमोर येणार आहे. तुम्ही ज्यांच्याविषयी विचार करता ना की हे खूप चांगले आहे, तेच तुमच्या पाठीमागे खूप काही गोष्टी बोलत आहेत, करत आहेत. आणखी नेक्स्ट 15 डेजमध्ये असं होणार आहे की तुम्ही ना अशा लोकांना सोडून जाणार की जे तुमच्याकरिता शून्य आहे. ते तुम्हाला ना डिझर्व नाही करत. अशा लोकांना तुम्ही आपल्या लाईफमधनं काढून देणार आहेत आणि फक्त आपल्या करिअरकडे लक्ष देणार आहे आणि तुम्हाला करिअरमध्ये तुम्ही इतके छान कॉन्सन्ट्रेशन देणार आहे की तुम्हाला समोर जाऊन खूप पैसा मिळणार आहे. इन शॉर्ट तुमच्याकडे पैसा येणार आहे कुठनं तरी. तो छोटासा अमाऊंट का ना असो, पण तुमच्याकडे फायनान्शियली तुम्ही हळूहळू स्ट्रॉंग होणार आहात असं मला दिसत आहे. आणखी मला एक ॲडवाईस द्यायची आहे की तुम्ही ना लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता. सो प्लीज लोकांवर इतका लवकर विश्वास ठेवणं बंद करा आणि तुम्हाला तुमच्या करिअरकडे लक्ष द्यायला हवं, कारण की तुमचं करिअर मला खूप छान दिसतो आहे. आणखी जे तुमच्या पाठीमागे जे लोकं बोलतात किंवा तुम्हाला असं वाटत पण आहे की हे आपल्याकरिता चांगले नाही आहेत, त्या अशा लोकांपासून ना तुम्हाला लांब राहायला हवं, ही माझी ॲडवाईस आहे. सो नेक्स्ट 15 डेजमध्ये तुमचं थोडंसं हार्टब्रेक होणार आहे. इन द सेन्स की तुम्हाला त्रास होणार आहे. कोणाचा तरी खरा चेहरा तुम्हाला दिसणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास होईल आणि तुम्हाला कुठनं तरी पैसा प्राप्त होणार आहे. आणखी तुम्ही अशा लोकांना सोडून आपल्या लाईफमधनं काढून देणार आहेत, जे तुमच्या लाईफमध्ये डिझर्व नाही करत येणं आणि तुमच्या मागे भरपूर लोकं काही ना काही बोलणार आहेत. सो हे तुमचे 15 डेजचं रीडिंग होतं. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जर तुम्ही आतापर्यंत नाही केलं असेल सो प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमचे काही क्वेश्चन्स असेल तर ते पण कमेंट्समध्ये सांगा. मी नक्की त्यांचा आन्सर देणार. त्या सब्जेक्टवर व्हिडिओ पण बनवणार. ओके, थँक्यू.